हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज मी एवढी रेडी काय झाले तर तुम्हाला सांगतेच. तर आज मी कशासाठी रेडी झाले ते पण सांगेल आणि आज माझा कसा काय पोपट झाला ते पण सांगते. कारण करायला गेलं एक आणि झालं भलतंच. हे तर आता माझ्यासोबत नेहमीच झालं आहे. याला हे काही नवीन नाही. तर ते कसं झालं सांगते. तर आज आहे माझ्या जाऊबाई आणि दिरांची मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर त्यांच्यासाठीच मी काल एक केक बुक करून ठेवला आणि तो आला पण. तर चला म्हटलं आज मी संध्याकाळी त्यांना सरप्राईज देते, केक आणला आहे म्हणून आणि त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करते. कारण दादांना काही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला काही आवडत नाही. तर चला म्हटलं त्यांनाच मी केक गिफ्ट करते आणि त्यांच्याकडून केक कट करून घेईल, म्हणजे जाऊबाई पण खुश होतील. असा माझा प्लॅन कालपासूनच ठरला होता. पण ऐनवेळी काल रात्री पाऊस आल्यामुळे दादांची खूप धावपळ होती शेतामध्ये. तर त्याच्यामुळे त्यांना काही वेळच मिळाला नाही. इकडे बसायचं का? आणि ते आज दुपारपासूनच बाहेरगावी जाणार होते आणि संध्याकाळी कधी येईल हे पण काही माहिती नव्हतं. तर ते म्हटले की मी आज दुपारी बाहेरगावी जाणार आहे आणि कधी येईल हे सांगू शकत नाही. तर तेव्हा मला लक्षात आलं की आपला तर केक आलेला आहे, आता काय करावं. तर मला अचानक त्यांना सांगायला लागलं की मी तुमच्यासाठी एक केक बोलावला आहे, तर तुम्ही तो केक कट करून जा. तर तेव्हा मग मी जाऊबाईंना सांगितलं की चल तू एक थोडीशी रेडी होऊन जा, चला तुमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी केक कट करू घेऊ. तेव्हा जाऊबाई थोड्याशा रेडी झाल्या. तर जाऊबाई सकाळीच रेडी होती, तर थोडंसं रेडी होऊन जा आणि केक कट करून घेऊ. तर तेव्हा जाऊबाई हो म्हणाल्या. मग त्यांचं मी ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि चला म्हटलं केक कट करून घ्या. कारण मी त्यांना संध्याकाळी केक देणार होती आणि संध्याकाळी त्यांचं मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू असं सगळा प्लॅन झाला होता. पण अचानक पाऊस आल्यामुळे धावपळ झाली आणि त्यांना बाहेरगावी जायचं होतं. शेतीच्याच निमित्तानं बाहेरगावी जायचं होतं, म्हणजे माल आम्हाला बाहेर न्यायचा होता. तर त्याच्यासाठी ती धावपळ झाली. तर चला म्हटलं आता तुम्ही दुपारीच केक कट करून घ्या. म्हणजे कसं मॅरेज ॲनिव्हर्सरी आपली असली तरी मुलांना खूप आनंद असतो की केक आणलेला आहे, की तो केक कट होईल आणि आपण खाऊ, असं मुलांचं असतं. मग चला म्हटलं मुलांच्याच हातून केक कट करून घेतला. कारण आमच्या मुलांना खूप आनंद होतो जेव्हा कधी केक आणला, तर त्यांना खूप जास्त आनंद होतो. तुम्ही बघू शकताय की त्यांचा कसा काय आनंद, ते कसे काय करतील. तर बघा त्यांना वेळ पण देत नाही केक कट करायला, मुलंच मधामधात करतात. सगळ्यांची मुलं असंच करत असतील, आमचे पण छोटे छोटे आहेत, ते पण मधामधात करतच असतात. तर इथं झाला केक कट. तर त्यांनी केक कट केला आहे. तर आमच्या जाऊबाईची आणि दादांची ही कितवी ॲनिव्हर्सरी आहे तुम्हाला मी सांगेलच. तर आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही छोटे मोठे जे आपले फॅमिली फंक्शन्स आहे ते सेलिब्रेट करतच असतो, पण आता कामाच्या गडबडीत होत नाही आहे. तर आम्ही सगळेच होतो, माझे अहोन होते, ते बाहेर होते, तर आम्ही बाकी सगळेच होतो इथे. तर सगळे आता हे चला केक कट झाले आहे, एकमेकांना ते भरवत आहे. तर मुलं पण आता थोड्या वेळाने चालू झाले आहेत की बाकी वरचं जे काही डेकोरेशनचं आहे चॉकलेट ते कोण खाणार हे त्याच्यावर त्या दोघांचा वाद चालू आहे. कारण वरचं जे काही चॉकलेटचं असते ते कोण खाऊ हे आमच्या मुलामध्ये नेहमीच असतात की मी खाणार आहे म्हणून. तर आता दोघांनी एकमेकाला भरवला आहे केक. तर माझं हे सरप्राईज पाहून जाऊबाई तर खूप खुश झाल्या. तर ती पण म्हणाली की ताई खरंच आज संध्याकाळी सेलिब्रेट केलं असतं तर खूप मजा आली असती. पण चला म्हटले काही हरकत नाही, वेळेला महत्त्व देऊ. तर दोघांनी एकमेकाला भरवला. आमचा अधू तर काही केक सोडतच नव्हता, त्याला कधी खाऊ नये कधी नाही असं होत होतं. कारण मुलांचा खूप मोठा वीक पॉईंट असतो केक. तर तो आता खाऊ की मग खाऊ असं त्याचं चालू होतं. तर मी म्हटलं तू कधी खा, फक्त त्यांना थोडंसं सेलिब्रेट करू दे. तर त्यानंतर दोघांनी केक एकमेकाला भरवला. मग मी पण त्यांना भरवल्यानंतर बाकी मग केक कट करायला मी आतमध्ये नेणारच आहे. तर आई बाबा तर होतेच. तर आई बाबांना पण दादांना आणि जाऊबाईंना केक भरवा असं म्हटलं. तर त्यानंतर आईने दादांना केक भरवला आणि बाबांनी पण जाऊबाईंना आणि दादांना केक भरवला. तर अशा प्रकारे आम्ही छोटीशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. तर तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो नक्की कमेंट करत चला. तुमची कमेंट वाचायला खूप आवडतं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. इथं आईने दादांना केक भरवला, जाऊबाईंना पण केक भरवला. तर छान वाटलं जेव्हा हा असा वेळ असतो की छोटा असला तरी फॅमिलीमध्ये आपल्याला मजा येते. मला पण छान वाटलं.
कारण फॅमिलीमध्ये आपण छोटे मोठे कार्यक्रम करायचे असते, कारण त्यामधूनच प्रेम वाढतं. तर इथं सगळ्यांनी केक मस्तपैकी खाल्ला, कारण खूप टेस्टी होता केक आणि मला हाच केक यांना गिफ्ट करायचा होता. म्हणून मी ॲनिव्हर्सरी यायच्या पहिलेच प्लॅनिंग केली होती की मी ह्याच केक बुक करेन यांच्यासाठी, कारण जाऊबाईंची मला टेस्ट माहीतच आहे. तर खास करून मला तिलाच गिफ्ट द्यायचं होतं केक, बाकी तर काही गिफ्ट द्यायला मला आता सध्या वेळ नव्हता. तर चला म्हटलं केक तरी त्यांना गिफ्ट करू आणि त्यांना सरप्राईज करू. तर मला सरप्राईज मिळालं, हे आजच नाही नेहमीचंच आहे. तर आता बघू शकता आमचे मुलं पण एकमेकांना केक बनवत आहे आणि त्यांचं तर नेहमीचंच चालू असतं, तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना. तर आईबाबांना दोघांना सांभाळावं लागतं. तर असंच असतं आमच्या घरी, एक छोट्यांना सांभाळतं तर एक मोठ्यांना सांभाळतं. कारण या दोघांना जर असंच सोडलं तर ते एकमेकांवर प्रेम पण करतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींवर भांडतात. तर असं झालं आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटिंग. तर त्यानंतर मी बसले इथं मस्तपैकी केक खायला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.